नमस्कार शिक्षक मित्र हो. इयत्ता दुसरीमधील विद्यार्थ्यांना 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखणे, वाचणे इथपर्यंत आपण घटक पाहिलेले आहेत. या संख्येमधील 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो हा घटक आपण पाहणार आहोत. या घटकामधील उपघटक आहेत. एखाद्या संख्येमधून 0 वजा केल्यास तीच संख्या उरते. हा उपघटक आपण आज पाहणार आहोत. यासाठी काही साहित्यांचा वापर करणार आहोत. सुरुवातीला विद्यार्थ्यांना फळे खाणे किंवा गोड पेढे खाणे हे आवडत असते. समजा आईने आपल्याला 4 पेढे दिले आणि त्या 4 पेढ्यांमधले आपण 4च्या 4 खाऊन टाकले तर आपल्याकडे काहीच राहणार नाही. किंवा आपल्याकडे 2 केळी आहेत आणि त्या 2 केळीमधली 1 केळी खाऊन टाकली तर आपल्याकडे उरतात 1 केळी. म्हणजेच क्रिया होते वजाबाकी. वजाबाकी क्रिया करत असताना शिल्लक किती राहिले, उरले किती, फुटले, उडले, पडले खाली अशा प्रकारच्या शब्दप्रयोगांचा उपयोग केला जातो. या शब्दप्रयोगांचा उपयोग आपण आज गणिती क्रियामध्ये करणार आहोत. आता माझ्याजवळ एका ट्रेमध्ये काही साहित्य आहेत. यामध्ये माझ्याकडे 4 चौकोन आहेत. ह्या 4 चौकोन एका ट्रेमध्ये 4 चौकोन आहेत आणि दुसऱ्या ट्रेमध्ये एकही चौकोन नाही आहेत. तर या 4 पैकी मी एकही चौकोन या दुसऱ्या ट्रेमध्ये उचलून ठेवणार नाही. म्हणजेच माझ्याजवळ आधीच्या ट्रेमध्ये जे 4 चौकोन आहेत ते आहेत तसेच शिल्लक राहतील. म्हणजे मी दुसऱ्या ट्रेमध्ये एकही चौकोन न दिल्यामुळे म्हणजेच मी 0 वजा केलेला आहे आणि माझ्याकडे शिल्लक राहिलेले आहेत 4. म्हणजे 4 हे उत्तर शिल्लक राहिलेले आहेत. हे आपण असं मुलांना साहित्याच्या माध्यमातून समजून सांगू शकतो. याचा अर्थ दिलेल्या संख्येमधून 0 वजा केले तर तीच संख्या राहते. हे आपण ह्या साहित्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजून सांगता येतो. मुलांना व्यवहारातील नाणी आणि नोटा यांचा उपयोग करून सुद्धा गणिती शिकवता येतात आणि ह्या नाणी आणि नोटांचा वापर करून आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वजाबाकी चिन्ह वापरून वजाबाकी करतो हे देखील समजून सांगू शकतो. आता माझ्याजवळ 1 रुपयाच्या 4 नोटा आहेत. आता या 4 नोटा मुलांना सांगू शकतो की माझ्याजवळ 4 नोटा आहेत आणि यातील एकही नोट मी जर का तुम्हाला दिली नाही तर माझ्याजवळ किती शिल्लक राहतील. तर मुलं उत्तर देतील की तुमच्याजवळ 4 शिल्लक राहतील. जेवढ्या माझ्याकडे नोटा आहेत तेवढेच माझ्याकडे शिल्लक राहिलेत. म्हणजे मी 4 या नोटांमधून 0 वजा केलेत. मी 0 दिलेले आहेत नोट. म्हणजेच माझ्याकडे 4 शिल्लक राहिलेत असं वजाबाकी क्रियेमधून दाखवता येतं. यानंतर गणिती पेटीमधील मण्यांचा वापर करून देखील आपण वजाबाकी क्रिया मुलांना समजून सांगू शकतो. आता या ठिकाणी माझ्याजवळ काही मणी आहेत. हे मणी पहिल्यांदा आपण मोजून घेऊ शकतो. 1 2 3 4. आता ह्या 4 मण्यांपैकी जर का दुसऱ्या ट्रेमध्ये आपण विद्यार्थ्यांना बोलून एकही मणी ठेवायचा नाही असे सांगितले तर विद्यार्थी एकही मणी नाही ठेवला तर आपल्याजवळ किती मणी राहिले. तर विद्यार्थी सांगेल 4 मणी होते आणि 4च मणी तुमच्याजवळ राहिलेत. म्हणजेच माझ्याजवळ जेवढे मणी आहेत तेवढेच मणी माझ्याकडे शिल्लक राहिलेत आणि मी ट्रेमध्ये 0 मणी ठेवलेला आहे. म्हणजेच वजाबाकी करताना संख्येमधून कुठलीच संख्या वजा नाही केली. म्हणजे 0 वजा केल्यास तर आहे तीच संख्या शिल्लक राहते. अशा प्रकारे साहित्याच्या माध्यमातून नोटांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्याच संख्येमधून 0 ही वजा केल्यास तीच संख्या राहते हे आपल्याला विद्यार्थ्यांना समजून सांगता येते. अशा प्रकारे आज आपण 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो हा घटक पाहिलेला आहे. धन्यवाद.